ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाची आई आपल्या बाळाची काळजी करते, त्याच प्रकारे सर्व प्राणीमात्रांबद्दल मनुष्याने व्यवहार केला पाहिजे. माणसाला जगण्याकरता फक्त जेवणाचीच गरज नाही, तर विचारांचीही गरज आहे. निसर्गानं त्याला बुद्धी सुद्धा दिली आहे. मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या बुद्धीत आहे, म्हणून तो इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरलाय. बुद्धीच्या साहाय्यानं त्यानं सृष्टीचे अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. ज्या मनुष्याजवळ बुद्धी नाही, अर्थात विवेक नाही, विचार नाही, जो अंधानुकरणी आहे, कोणतेही तथ्य तर्काच्या, बुद्धीच्या कसोटीवर पारखून स्वीकारित नाही, तो मनुष्य अज्ञानी आहे. जे लोक जातीवाचक उल्लेख सरकारी कायद्यातून गाळावा असे म्हणत आहेत, त्यांनीच भारतात जाती निर्माण केल्यात. शिक्षण आणि संपत्ती मूठभर अल्पसंख्य जातीची मिरासदारी झालीय. सर्व सुखसोयी संपन्न शहरी विद्यार्थ्यांची बरोबरी ग्रामीण विद्यार्थी कसा करणार? आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात, मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहत नाहीत, त्या एक जीव आणि समान होतात. बौद्ध संघ सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे आणि समान. सागरात गेल्यावर ते गंगेचे पाणी किंवा महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते. त्याचप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते आणि सर्वजण समान असतात. बुद्धिमत्ता ही मानवाला मिळालेली सगळ्यात मोठी भेट असून विचार करण्याची शक्ती हेच तुमच्या संपत्तीचे साधन आहे. विचार न करणं हा केवळ वैयक्तिकच नव्हे, तर साऱ्या राष्ट्राचा ऱ्हास आहे. अडाणी राहू नका बाप हो. आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्या. पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा, बायकोले लुगडं कमी भावाचे घ्या, पण मुलाले शाळेत घातल्या बिगर राहू नका. शिक्षण हे साध्य नाही, साधन आहे. नव चैतन्य, नव संस्कृती, नव मानव आणि नव समाज शिक्षणातून निर्माण करावयाचा असतो. समाजातील शिक्षणविषयक भीती दूर केली पाहिजे. त्यांची हल्लीची मनोरचना बदलली पाहिजे. ती सक्तीचे शिक्षणाशिवाय होणे नाही. देशप्रेम म्हणजे देशाचा भूतकालीन अभ्यास आणि सांस्कृतिक परंपरा याबद्दल प्रेम नव्हे, तर देशातील सर्व गोरगरीब आणि दीनदलित जनतेबद्दलचे प्रेम म्हणजे खरे देशप्रेम होय. झगडा केल्याशिवाय कोणतीही चांगली गोष्ट पदरात पडत नाही. सामाजिक सुधारणा आपोआपच घडून येत नसते, की तुम्ही घडवायची असते. तुम्ही त्यासाठी धैर्य आणि त्याग करून लोकांना ती सुधारणा पटवून द्या. आपल्या भावी पिढीची जबाबदारी आपल्या स्त्री वर्गावर असल्यामुळे स्त्रियांना प्रथम सज्ञान करणं फार जरुरीचं आहे. एक स्त्री शिकली, सज्ञान झाली, तर ती आपले संपूर्ण कुटुंब सुधारेल. जीवन प्रवासात स्वतःपेक्षा श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष मिळाला नाही, तर त्याने निग्रहाने एकट्यानेच प्रवास करावा, परंतु मूर्खाची संगत कधीही करू नये. तुम्हाला स्वाभिमान नसेल आणि वैज्ञानिक ज्ञान नसेल, तर पदव्या मिळवून आणि श्रीमंत होऊन काहीच उपयोग नाही. विद्यार्थ्याने नुसते डोक्यावरचे केसच वाढवायचे नसतात, तर त्याने डोक्यातले विचार वाढविले पाहिजेत. रोगट माणसासारखे आळशी जीवन जगू नका. मरेपर्यंत मानवतेसाठी देह झिजवावा. हा देह वापरून वापरून अगदी चोथा झाल्यानंतरच मृत्यू यावा. इस्त्रीची घडीमोड न होता कसले काम होणार? घामाने डबडबलेले शरीर हाच माणसाचा खरा अलंकार आहे. धर्म म्हणजे मनुष्याने मनुष्याशी माणुसकीने वागणे.